नाशिक जिल्ह्यामध्ये आजपासून नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत शासकीय कांदा खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले होते। मात्र खरेदीदार संस्थांनी बाजार समित्यांकडे पाठ फिरवलेली आहे। 1580 रुपयांचा शासकीय दर हा परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी 2000 रुपयांपेक्षा अधिक दराची मागणी केली आहे। सध्या खुल्या बाजारात शासकीय दरापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी तिथंच पसंती देत आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी नाफेड एनसीसीएफला स्पष्ट सूचना दिल्या होत्या की सोमवारी बाजार समितीमध्ये उतरून कांदा खरेदीला सुरुवात करा, परंतु जिल्ह्यामध्ये कुठेही नाफेड एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदीला सुरुवात झालेली नाही। वास्तविक जो काही दर आहे 1580 त्यापेक्षा अधिक दराने व्यापारी कांदा या ठिकाणी खरेदी करत आहे आणि म्हणून जर व्यापारी जर चांगले दर देणार असेल तर नाफेड एनसीसीएफला कशा पद्धतीने माल या ठिकाणी शेतकरी देणार, त्यामुळे त्यांच्या जे काही पेमेंटच्या अटी आहे, त्यानंतर माल ज्या ठिकाणी सप्लाय करायचा, अशा बऱ्याचशा अडचणी त्यामध्ये आहे। म्हणून या संपूर्ण गोष्टीचा फेरविचार होणं गरजेचं आहे। साधारणतः 2,500 ते 3,000 रुपयाचे जर नाफेड एनसीसीएफने जर दिले तरच त्या ठिकाणी नाफेड एनसीसीएफची खरेदी होऊ शकेल। म्हणजे काल कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असूनही त्यांना लायसन इश्यू करण्यात आले आणि आज मार्केटला ओपन खरेदी करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं, परंतु आज त्यांचे कोणीही अधिकारी आले नाही आणि मार्केटला खरेदी सुरू केली गेली नाही। परंतु आज 2100 ते 2200 रेट निघालेला आहे। सरासरी 1400 ते 1500 रेट आहे। परंतु नाफेडची जर खरेदी सुरू झाली तर 200 ते 300 रुपये शेतकरी बांधवांना अजून भाव वाढवून मिळू शकतो। म्हणून आता आम्ही सर्व पुन्हा शासनाशी प्रयत्न करून आणि नाफेडला खरेदी सुरू करण्यास भाग पाडू। शेतकऱ्यांची ही सगळी व्यथा आहे आणि शेतकऱ्यांची हीच व्यथा समजावून सांगण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत आहेत। किरण, विक्रांत, आपल्याला माहिती आहे की नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा झालेली होती आणि त्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफ यांना थेट बाजार समितीमध्ये जाऊन कांदा खरेदी करावा अशा स्वरूपाच्या सूचना दिलेल्या होत्या। या सूचनांचं पालन आजच्या दिवशी होईल अशा स्वरूपाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र नाफेडचे जे सेंटर ज्यांना देण्यात आलेले आहेत त्यांच्याकडनं बाजार समित्यामध्ये जाऊन खरेदी केली गेलेली नाहीये। खुल्या बाजारामध्ये जी खरेदी केली जाईल अशा स्वरूपाचं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सांगितलं गेलेलं होतं, त्याचं पालन झालेलं नाहीये। अद्यापपर्यंत दुपारच्या सत्राला काही वेळातच सुरुवात होईल, मात्र अद्यापपर्यंत नाफेडच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेही कांदा खरेदी झालेली नाहीये अशा स्वरूपाची माहिती दिली जाते। शेतकऱ्यांकडनं देखील त्याबाबतच्या तक्रारी केल्या जात आहे आणि सद्यस्थितीची जर परिस्थिती बघितली तर बाजारभाव देखील वाढलेले आहेत। 2100 ते 2200 रुपये पर्यंत कांद्याचे दर गेलेले आहेत आणि दुसरीकडे नाफेडकडनं जो शासकीय कांदा खरेदी केला जाणार आहे त्याचे दर आहे 1580 रुपये। त्यामुळे मोठी तफावत आहे। नाफेडने जो दर लावलेला आहे तो दर वाढवून द्यावा अशा स्वरूपाची मागणी देखील आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडनं होते। एका बाजूला जिल्हाधिकाऱ्यांकडनं दिलेल्या आदेशाला देखील नाफेडच्या सेंटरकडनं जे केराची टोपली त्या आदेशाला दाखवली जाते। सुट्टीचा दिवस असताना सुद्धा बाजार समित्यांनी नाफेडचे जे सेंटर होते त्यांना परवाना दिलेला होता आणि असं सगळं असताना एकूणच ही जी खरेदी झालेली नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।